तुम्ही जर महाराष्ट्र जलसंपदा विभागातील भरतीच्या लेखी परीक्षेची तयारी करत असाल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. यापैकी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सिंचन क्षेत्राचे नियोजन करण्यासाठी कोणती संस्था कार्यरत आहे? यासाठी पर्याय आहेत जलसंपदा विभाग, महानगरपालिका, शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग. यापैकी योग्य उत्तर आहे जलसंपदा विभाग. दुसरा प्रश्न, नदीच्या प्रवाहाचा विसर्ग मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? यासाठी पर्याय आहेत क्युमेक, कॅलरी, किलोमीटर आणि लिटर. यापैकी योग्य उत्तर आहे क्युमेक. तिसरा प्रश्न आहे, जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी शेतात कशाचा वापर केला जातो? यासाठी पर्याय आहेत खत, मल्चिंग, नांगरणी आणि पाणी. यापैकी योग्य उत्तर आहे मल्चिंग. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण कोणते आहे? यासाठी पर्याय आहेत उजनी, मुळा, खडकवासला आणि राधानगरी. यापैकी योग्य उत्तर आहे राधानगरी. पाचवा प्रश्न आहे, पाण्याचे बाष्पीभवन मोजण्याचे एकक कोणते आहे? यासाठी पर्याय आहेत मिलीमीटर, सेल्सिअस, क्युसेक आणि मीटर. यापैकी योग्य उत्तर आहे मिलीमीटर. सहावा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भातसा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला पाणी पुरवठा करते? यासाठी पर्याय आहेत सोलापूर, ठाणे, पुणे आणि अमरावती. यापैकी योग्य उत्तर आहे ठाणे. सातवा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पैनगंगा नदी कोठे उगम पावते? यासाठी पर्याय आहेत त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, अजिंठा डोंगररांगा आणि मुलताई. यापैकी योग्य उत्तर आहे अजिंठा डोंगररांगा. आठवा प्रश्न आहे, महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? यासाठी पर्याय आहेत पुणे, मुंबई, नाशिक आणि सोलापूर. यापैकी योग्य उत्तर आहे मुंबई. नववा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मुळा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? यासाठी पर्याय आहेत कोल्हापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर. यापैकी योग्य उत्तर आहे अहिल्यानगर. दहावा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? यासाठी पर्याय आहेत कृष्णा, तापी, गोदावरी आणि नर्मदा. यापैकी योग्य उत्तर आहे गोदावरी. शेवटचा प्रश्न आहे, सध्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत? त्यासाठी पर्याय आहेत गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे आणि वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर काय असेल कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.